गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल कॅल्क्युलसच्या एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे, ज्याचं टायटल आहे डेफिनाइट इंटेग्रल आणि आपला लेक्चर नंबर आहे 50. मित्र हो, डेफिनाइट इंटेग्रल हा चॅप्टर तसं जर विचार केला तर आपण 12th स्टँडर्डला पेपर सेकंड मध्ये इंटेग्रेशनच्या नंतरचा चॅप्टर जो होता तो डेफिनाइट इंटेग्रल होता. त्यामुळे त्या डेफिनाइट इंटेग्रल चॅप्टरच्या प्रॉपर्टीज, फॉर्म्युले हे आपल्याला तसं जर विचार केलं तर जवळपास माहीतच आहे. बघू आता या BSc फर्स्ट इयर मध्ये डेफिनाइट इंटेग्रल त्याचा पुढचा पार्ट जे की आपण 12th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहे त्याच्या पुढे एक्सटेंड काय झालेला आहे ते आपण आज बघणार आहोत. आर्टिकल 14.1 डेफिनेशन. डेफिनाइट इंटेग्रलची डेफिनेशन: इफ कॅपिटल F ऑफ x इज अन इंटेग्रल ऑफ F ऑफ x, कॉमा इथं कॅपिटल F ऑफ x काय आहे? इज अन इंटेग्रल. कशाचं? ही स्मॉल f ऑफ x. म्हणजे इंटेग्रल स्मॉल f ऑफ x dx इज इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला? कॅपिटल F ऑफ x लिहावं लागेल. देन द डेफिनाइट इंटेग्रल ऑफ ए फंक्शन f ऑफ x बिटवीन द लिमिट्स a अँड b. रेंज काय आहे लिमिटची? a टू b. डिनोटेड बाय इंटेग्रल a टू b f ऑफ x dx is defined as integral a to b f of x dx which is equal to capital F of x in bracket मध्ये limits from a to b. जेव्हा आपण अप्पर लिमिट ठेवू तेव्हा which is equal to capital F of b, जेव्हा लोअर लिमिट ठेवू तेव्हा मायनस f of a. म्हणजे इंटेग्रल a to b स्मॉल f of x dx which is equal to कॅपिटल F of b मायनस f of a. कॅपिटल F of x का घेतलं? इथं लिहिलेलं आहे आपण, इफ कॅपिटल F of x इज अन इंटेग्रल ऑफ स्मॉल f of x. Here a and b are called its lower and upper limits of integration. a आणि b काय आहे? a लोअर लिमिट आहे आणि b अप्पर लिमिट आहे दिलेल्या इंटेग्रेशनचं. द इंटरवल a, b is called the range of integration. याला रेंज ऑफ इंटेग्रेशन सुद्धा म्हणतात. नेक्स्ट आर्टिकल 14.2 काय आहे टायटल? प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटेग्रल. लेट इंटेग्रल F ऑफ x dx इज इक्वल टू कॅपिटल F ऑफ x जे की आपल्याला माहीतच आहे. सो दॅट इंटेग्रल a टू b F ऑफ x dx विच इज इक्वल टू कॅपिटल F ऑफ b मायनस कॅपिटल F ऑफ a ही झाली प्रॉपर्टी. हे झाली डेफिनेशन. कशाची? प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटेग्रल. प्रॉपर्टीज आहे ही, डेफिनेशन मध्येच हे आपण बघितलेलं आहे. आता प्रॉपर्टी 1 काय आहे? चेंज ऑफ व्हेरिएबल डज नॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ इंटेग्रल. एखाद्या इंटेग्रलचं व्हेरिएबल जर चेंज होत असेल किंवा चेंज केल्या गेलं तर त्याच्या व्हॅल्यूवर येणाऱ्या रिझल्टवर काहीही परिणाम होणार नाही. जसं की दॅट इज इंटेग्रल a टू b f of x dx which is equal to इंटेग्रल a टू b f of t dt. तसंही तुम्ही फर्स्ट सेमिस्टर मध्ये व्हेरिएबल कॅन बी चेंजेबल हे डबल इंटेग्रेशन मध्ये आपण बघितलेलं आहे. आणि आता जर a टू b f of x dx जर सोडवलं तर त्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन उत्तर येते कॅपिटल F ऑफ b मायनस कॅपिटल F ऑफ a. आणि इंटेग्रल a टू b f ऑफ t dt जरी सोडवलं तरी त्याचंही येते कॅपिटल F ऑफ a कॅपिटल F ऑफ b मायनस कॅपिटल F ऑफ a. म्हणून द प्रूफ इज ऑब्वियस बिकॉज बोथ द साइड्स आर इक्वल टू कॅपिटल F ऑफ b मायनस कॅपिटल F ऑफ a. ही झाली प्रॉपर्टी नंबर 1. प्रॉपर्टी 2 काय आहे? इंटरचेंज ऑफ लिमिट्स चेंज द साइन ऑफ द इंटेग्रल. लिमिट जर लोअर लिमिट जर अप्परला लिहिली आणि अप्पर लिमिट जर लोअरला लिहिली
तर त्यांच्या साइन मध्ये बदल होईल. म्हणजे इंटरचेंज ऑफ लिमिट्स चेंज द साइन ऑफ द इंटेग्रल. दॅट इज इंटेग्रल a to b f of x dx which is equal to minus integral b to a f of x dx. जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर याचा आणि याचा रिझल्ट सारखाच येईल. बघू येते का? प्रूफ लेफ्ट हँड साइड which is equal to integral a to b f of x dx which is equal to आपण जस्ट काढलेलंच आहे कॅपिटल F of b मायनस कॅपिटल F of a. आता राईट हँड साइड बघू. And right hand side which is equal to minus integral b to a f of x dx which is equal to minus in bracket capital F of x limits from b to a. So which is equal to minus in bracket f of a minus f of b which is equal to f of b minus f of a and which is equal to left hand side, and left hand side is you know that integral a to b f of x dx which is equal to minus integral b to a f of x dx जे आपल्याला दाखवायचं होतं. म्हणजे जर लिमिट बदलले तर साइन बदलावं लागेल. ही प्रॉपर्टी होती. नेक्स्ट प्रॉपर्टी 3, एनी डेफाइनाइट इंटेग्रल कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज द सम ऑफ एनी नंबर ऑफ डेफाइनाइट इंटेग्रल बाय स्प्लिटिंग द रेंज ऑफ इंटेग्रेटिंग. दॅट इज integral a to b f of x dx which is equal to integral a to c f of x dx plus integral c to b f of x dx. Definite integral ची प्रॉपर्टी आहे. हे c will be cancelled and remaining is integral a to b f of x dx. So proof right hand side which is equal to a to c f of x dx plus integral c to b f of x dx which is equal to f of c minus f of a plus f of b minus f of c. So f of c minus f of c will be cancelled and which is equal to f of b minus f of a is remaining, and this can be written as which is equal to integral a to b f of x dx, and that is left hand side, and hence integral a to b f of x dx which is equal to integral a to c f of x dx plus integral c to b f of x dx. The property can be generalized as, हेच जर आपल्याला एक्सटेंड करायचं असेल, नंबर ऑफ इंटेग्रल्स याच्यामध्ये ऍड करायचा असेल तर आपण वापर करू शकतो इंटेग्रल a to b f of x dx which is equal to integral a to c1 f of x dx plus integral c1 to c2 f of x dx plus dot 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 plus integral c ला suffix r minus 1 to c ला suffix r f of x dx plus integral c ला suffix r to b f of x dx. जर टोटल r नंबर ऑफ इंटेग्रल्स जर आपल्याला बघायचे असते तर अशा पद्धतीने a to b चं ॲडिशन with the help of this property definite integral ची a to b f of x dx which is equal to a to c f of x dx plus c to b f of x dx याच्या मदतीने आपण हे लिहू शकतो. प्रॉपर्टी 4, when the lower limit is 0 the integral f of x can be changed f of a minus x where a is an upper limit. That is integral 0 to a f of x dx which is equal to integral 0 to a f of a minus x dx. मित्र हो, आपण राइट हँड साइड कन्सिडर करू आणि लेफ्ट हँड साइड प्रूव्ह करू. प्रूफ राइट हँड साइड इज इक्वल टू इंटेग्रल 0 to a f of a minus x dx. या इंटेग्रल मध्ये पुटिंग a minus x is equal to t minus dx is equal to dt dx is equal to minus dt. When x is equal to 0 a is equal to t. When x is equal to 0 then then t is equal to a. X is equal to 0 then t is equal to a, and when x is equal to a then t is equal to 0. So hence 0 to a f of a minus x dx which is equal to a to 0
झिरोच्या वेळेस टी ची किंमत ए आली होती आणि ए च्या वेळेस टी ची किंमत 0 आली होती. इंटेग्रल ए टू 0 एफ ऑफ ए मायनस एक्स म्हणजे टी इंटू डी एक्स म्हणजे मायनस टी टी, विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू ए एफ ऑफ टी डी टी. प्रॉपर्टी 2 आपण प्रूव्ह केलेली आहे. जर लिमिट इंटरचेंज केलं तर मायनस साइन येईल आणि हे मायनस आणि आफ्टर इंटरचेंज द लिमिट मायनस इज प्लस, which is equal to integral 0 to a f of x dx. This is property 1. काय आहे प्रॉपर्टी 1? इंटेग्रल 0 to a f of x dx is equal to किंवा इंटेग्रल a to b f of x dx is equal to इंटेग्रल a to b f of t dt. त्याच्यामुळे व्हेरिएबल कॅन बी चेंजेबल आणि which is equal to लेफ्ट हँड साइड. म्हणजे काय मिळालं हो आपल्याला? इंटेग्रल 0 to a f of x dx which is equal to integral 0 to a f of a minus x dx. This is property 4. Now next property number 5, integral minus a to a f of x dx which is equal to 0 or 2 times integral 0 to a f of x dx according as f of x is an odd or an even function. ऑड आणि इवन फंक्शनची डेफिनेशन तुम्हाला माहित आहे. इफ एफ ऑफ एक्स इज सेट टू बी ऑड इफ एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स अँड इफ एफ ऑफ एक्स इज सेट टू बी इवन एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू ई एफ ऑफ एक्स. प्रूफ लेफ्ट हँड साइड विच इज इक्वल टू मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. याला तुम्ही मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स असं लिहू शकता बाय प्रॉपर्टी 3, जे की आपण इंटेग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स विच इज इक्वल टू ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स प्रूव्ह केलेलं आहे. याला इक्वेशन नंबर 1 करा. आता आपण या रिझल्टला इज इक्वल टू 0 जर आलं तर फंक्शन ऑड असलं पाहिजे आणि इज इक्वल टू 2 टाइम्स इंटेग्रल 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स आलं तर फंक्शन इवन असलं पाहिजे. सो नाव इथपर्यंत आलो आपण. प्रूफ लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू इंटेग्रल मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स कॅन बी रिटन ॲज विच इज इक्वल टू इंटेग्रल मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटेग्रल 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. नाव इंटेग्रल मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स म्हणजे ही पहिली टर्म घेतली आपण. याला तुम्हाला लिहिता येते मायनस इंटेग्रल ए टू 0 एफ ऑफ मायनस टी डी टी. कसं हो? जर तुम्ही सबस्टिट्यूट टी इज इक्वल टू मायनस एक्स घेतलं, टी इज इक्वल टू मायनस एक्स घेतलं तर डी टी इज इक्वल टू काय येते? मायनस डी एक्स. वेन एक्स इज इक्वल टू मायनस ए, वेन एक्स इज इक्वल टू मायनस ए देन टी इज इक्वल टू ए अँड वेन एक्स इज इक्वल टू 0 देन टी इज इक्वल टू 0. म्हणजे आता काय झालं मग? which is equal to integral 0 to a. म्हणजे याचं हे आलं, याचं हे आलं a to 0 इंटेग्रल a to 0 x ची किंमत f ऑफ मायनस टी म्हणजे मायनस टी f ऑफ मायनस टी आणि dt ची किंमत म्हणजे dx होती, dx ची किंमत मायनस dt. तर हे मायनस इकडे दिले. हे खाली आपण सबस्टिट्यूशन ॲज वेल ॲज लिमिट चेंज, हाऊ टू लिमिट चेंज ते सुद्धा लिहिलेलं आहे. सो विच इज इक्वल टू याच्यानंतर इंटेग्रल 0 टू ए एफ ऑफ मायनस टी डी टी. तुम्हाला माहित आहे लिमिट जर इंटरचेंज केलं तर मायनस साईन येते, मग हा मायनस आणि पहिलेचा मायनस प्लस होऊन जाईल आणि इंटेग्रल ए टू 0च्या ऐवजी 0 टू ए एफ ऑफ मायनस टी डी टी विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स डी एक्स. तुम्हाला माहित आहे व्हेरिएबल कॅन बी चेंजेबल, काहीही फरक पडत नाही. तर इथे आपण काय चेंज केलेलं आहे? व्हेरिएबल टीच्या ऐवजी एक्स घेतलेला आहे. आणि जर फंक्शन ऑड असेल तर आत्ताच म्हणालो मी, इफ एफ ऑफ एक्स इज सेट टू बी ऑड फंक्शन, द फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेट टू बी ऑड फंक्शन इफ एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस इंटेग्रल 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. म्हणजे ऑड साठी हे सबस्टिट्यूट करायचं आहे तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये पहिल्या इंटेग्रलच्या जागी. इफ एफ ऑफ एक्स इज अन ऑड फंक्शन ऑफ एक्स काय होईल मग? ऑडच्या वेळेस
हे जर आपण इक्वेशन पहिल्यामध्ये सबस्टिट्यूट केलं, मायनस इंटेग्रल 0 to a f of x dx प्लस इंटेग्रल 0 to a f of x dx विल बी कॅन्सल आणि इंटेग्रल मायनस a to a f of x dx इज इक्वल टू 0 if f of x is an odd function and which is equal to integral 0 to a f of x dx. याला इक्वल टू इंटेग्रल 0 to a f of x dx हे जे इथं आहे इंटेग्रल 0 to a f of minus x dx. या वेळेस the function f of x is said to be even function if f of minus x is equal to f of x. म्हणून याच्या नंतर आता which is equal to इंटेग्रल 0 to a f of x dx, याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. पण हे केव्हा शक्य आहे? if f of x is an even function. आता इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 जर 1 आणि 2 वापरलं तर इंटेग्रल मायनस a to a f of x dx इज इक्वल टू 0 येते आणि आपल्याला म्हणावं लागेल if f of x is an odd function. आणि 1 आणि 3 वापरलं तर इंटेग्रल मायनस a to a f of x dx इज इक्वल टू 2 टाइम्स इंटेग्रल 0 to a f of x dx येते if f of x is an even function. From equations 1 and 2, we get integral minus a to a f of x dx which is equal to integral minus integral 0 to a f of x dx plus integral 0 to a f of x dx which is equal to 0, if f of x is an odd function. And from equation 1 and 3, we get integral minus a to a f of x dx which is equal to integral 0 to a f of x dx plus integral 0 to a f of x dx which is equal to 2 times integral 0 to a f of x dx, if f of x is an even function. मित्र हो, आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.